रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला भर्तृहरी यांचा नीतिशतकातला एक श्लोक सांगणार आहे. त्याचा अर्थ आहे, मूर्ख दुराग्रही माणसाचे समाधान करणे अशक्य असते. भर्तृहरी याची थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो, कारण एका आपल्या श्रोत्याने अशी विनंती केलेली आहे की तुमचे व्हिडिओ प्रेरणादायक असतात, श्रवणीय असतात, सात्विक आणि तात्विक असतात. थोडा वेळ वाढवून जर 20 मिनटापर्यंत करता आले तर करा, अशी विनंती वाजा त्यांनी प्रतिक्रिया टाकलेली आहे. त्याच्या प्रतिक्रियेला मान देऊन थोडं भर्तृहरीचं चरित्र म्हणजे पार्श्वभूमी या श्लोकाची सांगतो आहे. जरा मनाचे कान करून ऐका. भर्तृहरी हा उज्जैन नगरीचा एक महान राजा होता आणि तो इतका रसिक आणि संस्कृतज्ञ, संस्कृत प्रेमी होता. आणि त्याची पिंगला नावाची आवडती राणी, ती राणी निसर्ग नियतीप्रमाणे ती वारली आणि वारल्यानंतर तो राजा त्या राणीच्या चितेच्या जवळ तिथेच बसून राहिला. त्या रक्षा राख झाली होती. दुसरा दिवस, तिसरा तास, कित्येक दिवस त्या राणीच्या त्या चितेपासून, त्या राखेपासून तो कोणाला हात लावू देत ना, तिथेच थांबून राहिला. इतकी प्रिय ती पिंगला नावाची राणी त्याला होती. असं कित्येक दिवस गेल्यानंतर तिथे त्या नगरीमध्ये गोरक्षनाथ, ही कथा नवनाथ ग्रंथात पण छानपैकी आलेली आहे. आपण सगळे संदर्भ पाहून, 4-2 संदर्भ पाहून सगळ्या कथा टाकत असतो. त्यातलं जे वेचक आणि वेधक आहे ते आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे ही भर्तृहरीची कथा दुसऱ्या एका संदर्भामध्ये, आता आपण ही जी कथा सांगतो आहे ही भारतीय संस्कृती कोशातल्या खंडातली सांगत आहोत. आणि ही कथा अतिशय उत्तम, चांगल्या प्रकारची नवनाथ ग्रंथात पण आलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 4 संदर्भ तरी असतात किमान. तेव्हा ही संदर्भ अंकित जी कथा आहे तर ती नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा फार छान आलेली आहे. तर भर्तृहरी त्या पिंगलेच्या त्या रक्षाजवळ तिथंच राहिला. त्या नगरीमध्ये गोरक्षनाथ, नवनाथातले एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नाथ गोरक्षनाथ, की ज्यांनी आपल्या गुरुला त्या स्त्री राज्यातून बाजूला काढलं, त्या चिखलातून. चलो मच्छिंदर गोरख आया, याच्यावर आपला मागे एक व्हिडिओ झालेला आहे, चलो मच्छिंदर गोरख आया. तेव्हा त्या नगरीत गोरक्षनाथ आले असताना ज्या वाटेने तिथे येत होते तर तिथं तो चितेजवळ बसलेला हा पाहिला राजा भर्तृहरी. ते त्याजवळ गेल्यानंतर पाहिलं. म्हणले, काय रे, तो चिता तर पार राख झालेली आणि इथे का थांबलायस? म्हणले, माझी पिंगला राणी आणि हिचा इथं देहांत झालेला आहे, तिथून मी हलणार नाही. तिच्यात माझं प्रेम आहे, त्या रक्षावर सुद्धा माझं प्रेम आहे, रक्षात रक्षा मिळेल तेव्हा मी हलणार, असं तो त्याला सांगायला लागला तत्त्वज्ञान. असं का म्हणले, ह्या नगरीचा मी राजा वगैरे असं आहे ते. मग गोरक्षनाथच ते, नाथांचं काम काय, संतांचं साधूंचं काम काय? साधू थोर जाना, साधो थोर जान, साधो थोर जाना कले युगे, साधो थोर जाना, साधो थोर जाना. गोरक्षनाथाने विचारलं, का रे, तो जिच्यावर एवढं प्रेम करत होतास तर ती जर जिवंत केली मी तर चालेल? म्हणला, चालेल काय? म्हणले, मी तुम्हाला काय वाटेल ते देईल, फार चांगलं झालं. संताच्या विभूती जगाच्या कल्याणी, देह कष्टविधी परोपकारे, त्याने जर लोटांगणच घातलं. म्हणले, चालेल. पण मग गोरक्षनाथ म्हणला, पण एक अट आहे. अट? म्हणले, मग जरा गंभीर झाला. काय अट आहे बाबा? म्हणले, माझी अट अशी आहे की तू माझा शिष्य झाला पाहिजे. हो, होईल म्हणले बाबा. पिंगला जर माझी जिवंत होत असेल तर मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. झालं. गोरक्षनाथाने ते संजीवनी मंत्र एका भस्मावर अभिमंत्रित केला आणि भस्म असं फेकल्याबरोबर एक काय 10 पिंगला उभ्या राहिल्या. सुंदर आहे, ज्या सुंदरे सुंदरी सगळ्या, जशाच्या तशा पिंगला. याच्यातली म्हणले, कोणची आहे तुझी बघ, नाही तर 10चे 10 पण घे.
बघ तुला काय असेल ते, काय पटतंय ते. आहेत ना याच, हा म्हणल्या पिंगलाच यात, पण याच्यातली माझी ते काय अवघड आहे, जशाच्या तशा पिंगला. अरे बापरे. आणि मग तो चकित झाला. आणि तो अगोदरच संस्कृत पंडित होता राजा, सगळं साहित्य त्याला माहिती होतं. आणि मग त्याचा विवेक जागा झाला की अरे, एका पिंगलेसाठी मी कित्येक दिवस इथे त्या राखेजवळ बसलेलो आहे, आणि या साधूने एका क्षणात 10 पिंगला तयार केल्या. काय केवढा योग आणि केवढं सामर्थ्य आहे. साधो थोर जाना. अगरे बापरे, काय या योगामध्ये सामर्थ्य आहे. तर त्याने त्याचं शिष्यत्व पत्करलं आणि विवेक जागा झाला. आणि गोरक्षनाथ म्हणाले, आता पिंगला आणि तुम्ही जाऊ का मी? म्हणले, नाही 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 महाराज, अरे मी एका पिंगलेसाठी एवढा वेडा झालो होतो, आणि तुमच्यात एवढं योगात सामर्थ्य आहे की 10 पिंगला तुम्ही उभा केल्या माझ्यापुढे. आता म्हणले, हा योगच मी स्वीकारणार, हे पिंगला वगैरे हे सगळं जाऊ देत. आणि मग तो राजा याने योग स्वीकारला, वैराग्य झालं त्याला. आणि मग वैराग्य शतक पण त्याने लिहिलं. शतक म्हणजे 100 श्लोक वैराग्यावर. त्याच्या अगोदर शृंगार शतक पण त्याचं होतं. आणि हा जो श्लोक आहे हा नीती शतकातला आहे. नीतीबद्दलचे हे श्लोक जे आहेत त्यातला हा नीती शतक असा त्यातला हा श्लोक आहे की जो आज तुमच्या पुढे मी सादर करतो आहे. भर्तृहरी म्हणतो, लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटन शशिविषाणमासादयेत् न तु प्रतिनिर्दिष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत्. अर्थ, मूर्ख दुराग्रही माणसाचं समाधान करणं किती अवघड असतं ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भर्तृहरी म्हणतो, लभेत सिकतासु तैलम अपि यत्नतः पीडयन्. म्हणजे जे प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे, अशी जी एक म्हण आहे ना, तर वाळू जर रगडली, प्रयत्न केला तर त्याच्यातून तेल निघू शकेल. अशक्य गोष्टी आहेत, पण एखाद्या वेळेला त्या शक्य होतील. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेत मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः. तहानेला मनुष्य आहे तो एखाद्या वेळेला मृगजळाचं पाणी पिऊन तृप्त होईल. आता मृगजळ माहिती आहे तुम्हाला, उन्हामध्ये ते उखर जमिनीमध्ये भासतं, ते काय पाणी नसतं. पण कदाचित ते पाणी पिऊन एखादा पिपासार्दित जो आहे, तहानेलेला आहे, त्याची तहान भागू शकेल. कदाचिदपि पर्यटन शशविषाणमासादयेत. कदाचित असंही होऊ शकेल की फिरता फिरता वनामध्ये एखाद्या सश्याचं शिंग सापडेल. आता शशशृंग, सस्याला शिंगच नसतं. हे सगळे अत्यंत अभावाचे उदाहरणं आहेत, पण कदाचित हे होईल. सस्याचं शिंग पण सापडेल. पण न तू प्रतिनिर्दिष्ट मूर्खजन चित्त माराधयेत. परंतु दुराग्रही मूर्ख माणसाचं चित्त प्रसन्न करणं, त्याला एखादा विषय पटवून देणं, हे फार कठीण आहे, असं भर्तृहरीचं म्हणणं आहे. पहा किती महत्त्वाचा श्लोक आहे, किती तत्त्व सांगितलं की दुराग्रही माणसं, मूर्ख माणसं, त्यांना एखादी गोष्ट पटवायची म्हणजे फार अवघड आहे. असाच एक मागे आपला व्हिडिओ झालेला आहे की एक कवी ब्रह्मदेवाला म्हणतो, हे ब्रह्मदेवा, तुला माझी विनंती आहे, सगळे काय दुःख असतील ना ते माझ्या प्रारब्धामध्ये ले, माझ्या नशिबात ले म्हणले. तान सहे चतुरानन, ते सगळे मी सहन करील दुःख. पण आरसिकेषु कवित्व निवेदनम शिरशी मालिख मालिख मालिख. पण आरसिक माणसाला कवित्व निवेदन करायचं माझ्या कपाळात अजिबात लिहू नको, लिहू नको, लिहू नको. कारण आरसिक माणसाने तो आरसिकता दाखवली की त्या सांगणाऱ्या वक्त्याला, त्या कवीला, त्या वक्त्याला अतिशय दुःख होतं. अरे मी एवढं जीव तोडून सांगतोय, एवढे संदर्भ देऊ देऊ सांगतोय, पण हा दुसरंच काहीतरी लक्ष केंद्रित करतो आहे किंवा आरसिकता दाखवतो आहे, तर मग ते सगळ्यात मोठं दुःख असतं. आणि म्हणून या भर्तृहरीचं जे हे काव्य आहे
म्हणजे नीतिशतकातला श्लोक आहे ते परत एकदा ऐका. लभेत सिकतासु तैलमप यत्नतः पीडयन पिबेत मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटन शशिविषाण आसादयेत न तो प्रतिनिर्दिष्ट मूर्खजन चित्तमाराधयेत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा. रामकृष्ण हरी.